हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च। पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही मध्वाचार्यानं सांगिले तांगेले तत्व म्हूण येतं त्या पळी तरसची सर्व जीव हांगा जगत्यांतू चेतन आणि अचेतन म्हूण म्हळ्यार एक रितीरी भाववस्तू म्हणटाची. भाववस्तू म्हळ्यार एक देवाला येद्राक अस्वतंत्र जावन आशिल्ले, देवाक अधीन जावन आशिल्ले वस्तूंतू तांतू भाववस्तूंतू चेतन आनी अचेतन जड चेतन म्हळ्यार एक भेद आस. ते चेतन जिवांतू दोन्ही विध म्हणटाचे, दुःखीत आणि संसार अस्पृश्ट म्हणटाचे. म्हळ्यार दुःख स्पर्श, दुःख जावो संसार ते दोन्ही अस्पृश्ट जावन आशिल्ले. म्हळ्यार चेतनांतुले दोन्ही विधाजनांतू दुःख नातिले जावो संसारबद्ध, संसार अस्पृश्ट संसारबद्ध दोन्ही नमने जीव जाल्यार ते दोन्ही नमने जिवांत संसार अस्पृश्ट म्हणटा पळय, म्हळ्यार दुःख स्पर्श नातिले ते ती एकली कोण म्हण म्हळ्यार नित्यमुक्त जावन आशिल्ली, अप्राकृत शरीर घेवन आशिल्ली लक्ष्मी देवीक मात्र दुःख स्पर्श ना. मागीर पुरे चेतन जीव संसारबद्ध आसचे. पुरे चेतन जीव एक लक्ष्मी मात्र संसार अस्पृश्ट, मागीर पुरे संसारबद्ध ब्रह्मादी दुखून पुरे संसारबद्ध. हंतू उपास संसारबद्दलांतू दोन्ही विध आसचे. एक संसारबंध अनुभव करून निवृत्त जालेलच्यान, संसार बंधना आशिल्लींची मागीर तांतू दुखून साधन करून निवृत्त जालेले तांकां मुक्त जीव म्हणटाचे. मागीर संसार बंधनांतू केन्ना केन्ना काही आसतले तांणी अमुक्त जीव. अमुक्त जीव आतां आमगेले तसल जीव पुराय अमुक्त म्हळ्यार आमी हांगा आसची संसार बंधनांतू. तशी मुक्त जन कोण तसला रे, केलव मनुष्योत्तम थंय दुखून चतुर्मुख ब्रह्म थंय आसची. तांक मुक्त म्हूण कशी सांगताची म्हूण म्हळ्यार तांकां आनंद, नित्य आनंद आसा तांकां. जाल्यार मुक्त मनुश्या पशी ब्रह्मादी थंय तांकां आनंद जेवचे विशय आसा पळय तांचो भेद आसा. म्हळ्यार भेद म्हळ्यार कशी, एकल्या पशी एकल्याक ते मुक्तांतूय चड उण आसा, मुक्तत्वांतूय एका पशी एकल्यांक आनंदांतू आधिक्य आसता, आधिक्य चड आसता. शिवाय पुराय जनाकय आनंदची जाल्यार त्या आनंदाच्या अनुभवांतू आधिक्य आसता. हे आनंदाचे अनुभवांतू आधिक्य म्हूण म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार कशी सांगचें. एक उदाहरण सामान्य जावन दिवचें जाल्यार आतां आमी स्वीट्स खाता, स्वीट्स पुराय जनाकय प्रितीचे आनंद दितले वय बाय. तेदना आमी केलो जन स्वीट्स म्हळ्यार जीव, खंयचेय स्वीट्स जाता तांकां कसो स्वीट्स पळयल्यार खावया म्हूण दिसता, प्रिती जाल्यार तांणी म्हणटाची तसल जने म्हाका पुराय स्वीट्स प्रिती जाल्यार तांतू रसगुल्लो म्हळ्यार आनीकी प्रिती. केलो जन म्हणटाची पुरे प्रिती म्हाका जाल्यार उब्बटे आनीकी प्रिती म्हणून. तशी ते
पुरय प्रीती खंयची स्वीटय तांकां खातना आनंद दिता जाल्यार तांगेले इश्टाचें स्वीट म्हूण आसा म्हण जाल्यार तें खातना 100 वांट्यान चड आनंद मेळटा पळय. तशी मुक्तींतूय आनंदांत भेद आसा म्हूण हें मुक्तजना विशयी जालें. वय आतां मुक्तजन म्हळ्यार ही संसार बंधन अनुभव जावन निवृत्त जालेले. बंधन आशिल्ले जन अमुक्त म्हणलें पळय, ते अमुक्तांतू 3 नमुने जन आसाचे, उत्तम मध्यम अधम म्हूण. उत्तम जन केन्नाय मुक्ती योग्य, अधम जन मध्यम जन नित्य संसारी, अधम तमो योग्य. मुक्ती योग्य म्हणटले जन चड सात्विक गुणाचे आसताची, नित्य संसारी जन राजसीक आसताची, तमोयोग्य जन तामसी जन आसताची. मुक्ती योग्यांतू मनुष्यांतुले उत्तम साधन केलेले राय पित्र ऋषी देवते चतुर्मुख ब्रह्मूतय मुक्ती योग्य म्हणटाचे. मागीर आतां चेतन वस्तू जाल्यार चेतनांतू 2 विध म्हणले संसार स्पृष्ट लक्ष्मी संसार बद्दलांतू मुक्त अमुक्त अमुक्तालांतू 3 रिती जन जाल्यार आत्ता आनी अचेतन वर्ग पळया. अचेतन वर्गांतू 3 विध आसता. 3 विधांत एक नित्य नित्य अनित्य ओटू तांकां नित्य अनित्य म्हणटाची. मागीर 3चे अनित्याची. नित्य म्हणलेलांतू वेद अक्षर म्हळ्यार वर्ण म्हणटाचे आमी, अव्याकृत जावन आशिल्ले आकाश देश काल ह्या परी नित्याची अनादी दुखून आसा हाका नाश ना. नित्यानित्यांतू पुराण मागीर काल प्रकृती ह्या परी नित्यानित्य म्हळ्यार मूलतत्वा दुखून नित्य तन्नी जाल्यार अंशरूपा दुखून अनित्य पुराणांतूय पळया चड उणें एक मूलपुराण नित्यत्यात वेदव्यासान बरयल्लें मूलपुराण 18 ते केन्नाय तशी आसूचे जाल्यार ते पुराणा आधारार कितले की सगळी अनित्य पुराण जैनीचे वे ते तात्विक तांतूल तत्व पुरे सत्याची जाल्यार स्वरूप अनित्य. ते वेदव्यासान केल्लें पुराण सत्य केन्नाय नित्याची जाल्यार ते पुराणा आधारार विंगड सकडी पुराण जाल्लींचे पळय ते पुरे अनित्य. तशी मागीर कालय तशीची कालांत पळय क्षण निमेश अशेल पुरे जतर आसता ते ताका नित्य आनी अनित्य कसो जाल्यार म्हणचें म्हळ्यार अनित्य म्हणची ताका म्हळ्यार आत्ताच काल पळय आतां पळय हे क्षण हे निमिश आनी घडी ना न्हय ते जावन गेल्ले कालाक अनित्य म्हणची जावन गेले ते वापस तांडूच जातवे. आतां आमी 1966 67 70 तशें पळय इसवी जालेले म्हळ्यार वापस ती इसवी हाडूं येतवे ना म्हणून त्या वेळा ती इसवी आशिल्ली न्हय. वय सत्य ते त्या वेळा सत्य ते जाल्यार आतां जावन गेले म्हणटना काल अनित्य काल म्हणचे कसो लेखा म्हळ्यार पास्ट जावन गेले ते वापस हाडूं जायना. ते कालचक्र उलटा गोंडाचें जायना जाल्यार हें काल जाल्लें म्हणलें कुडलें जाल्लें ना वापस 9 निमिश जाता 9 क्षण जाता 9 सेकंड 9 निमिश 9 घंटे अशी जतर वता पळय म्हणटना काल नित्यय वय म्हळ्यार शाश्वतय वय काल अनित्यय वय जावन गेलेलें वय. तशी प्रवाहत नित्य म्हळ्यार जतर आसता स्वरूप ताजें तें अनित्य म्हळ्यार जावन वचून जावन आसता. तशी अनित्य म्हळ्यार कसो न्हय म्हळ्यार नित्य वस्तू दुखून विकार म्हळ्यार चेंजस जावन नाश जावचें आसले तत्व आसा पळय ताका आमी अनित्य म्हणटाची. येत कसल म्हण पळया हें सगळें ब्रह्मांड ते नित्य वस्तू दुखून गेलेले नित्य म्हळ्यार प्रकृती दुखून जालेले जाल्यार नाश जाता वय न्हय हें ब्रह्मांड. तशीच हें ब्रह्मांड तंतसूचे सगळी जड चेतन महदादी तत्व महत्तत्व अहंकार तत्व असले पुरे महदादी तत्व पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हें पुरे ब्रह्मांड हे प्रकृती दुखून उत्पत्ती जालेले वस्तू हें पुरे अनित्य म्हळ्यार उत्पत्ती जाता नाश जाता उत्पत्ती जाता नाश जाता. तशी यः एतत् परतंत्रं तु सर्वमेव हरेः सदा वशमिति एव जानाति संसारन मुच्यते ही. हे दोळते कसं सकट सांगिले हें भाव अभाव मागीर अचेतन तशी संसारबद्ध जीव मुक्त अमुक्त
मागीर अचेतन, नित्य, अनित्य, नित्यानित्य या पुरे परमात्माले अधीन, सर्वमेव हरे हे सदा परमात्माले अधीन म्हूण कोणाक कळटा की तांकां मात्र संवसारांतून मोक्ष मेळटा म्हूण मध्वाचार्य सांगताचे. आनीक कसो विचार म्हळ्यार आमगेले शरीर 25 तत्वान जाल्लेले. हें तत्व सगळेच एक शरीर जेवच्या जेवो, एक प्रकृती जेवच्या जेवो, एक ब्रह्मांड जेवच्याक जेवो, प्रति एका कारण 25 तत्व म्हूण सकून आमी आयकताच पळय. हें 25 तत्व कसले म्हळ्यार सुरवेक परमात्मान सृश्टी केलेले तशें न्हू, सर्व सृष्टी परमात्माले तो 25 तत्वांत येना. तांणी सृश्टी केलेले तत्व 25 तत्व तांतू आम्ही पुरय ताजे निमती जेवचे म्हळ्यार हांगासूचे सर्व जडचेतनात्मक वस्तू ते 25 तत्वान जेवचे. ते कसं पण पळया. मूलतः परमात्म वासुदेव केदनायस तागेल निमती सर्वेचे तत्व कसले म्हळ्यार अव्यक्त तत्व जावन आशिल्ले लक्ष्मी देवी, ताजे नंतर महत्तत्व ब्रह्मनी वायू, अहंकार तत्व रुद्रदेव, ते अहंकार तत्वा दुखून वैकारिक तैजस तामस तिनी तत्व जाता. अव्यक्त तत्व, महत्तत्व, अहंकार तत्व तिनी जल्वे. ते अहंकार तत्वांतू तिनी भेदस वैकारिक तैजस तामस. आता वैकारिक तत्वांतुले मन आणि बुद्धी चारीचनी पंचतत्व जाता. तैजस तत्वांतू तैजस ते अहंकार तत्वाचे तैजस रूपांतू पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय म्हूण म्हणलेले दोन्ही भेद आसाची. तांतू पळय आतां इतले सांगतना अहंकार तत्वाला ती येवन मागीर मुखार चोवया. सुरवे तत्व अव्यक्त लक्ष्मी देवी, दोन्ही तत्व महत्त ब्रह्मनी वायू, तिन्ही तत्व अहंकार रुद्रदेव जल्वे. ते अहंकार तत्वांतू तिनी भेद त्या तत्वा नंबरान त्याना तिनी तत्व थंय करबले. वैकारिक तैजस तामस ते अहंकार तत्वांतुले विकार भेद. ते विकारा दुखून विकार म्हळ्यार चेंजस दुखून अहंकार तत्व विकार जावचे म्हळ्यार तांतू चेंजस जावन वैकारिक तैजस तामस तिनी तत्व जाता. ते तांतू वैकारिक तत्वांतुले मन आनी बुद्धी चारीचनी पंचतत्व जाता. तैजस भेदांतुले पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ते वरलेले तत्व जाता. खंयचे पंचानंत वयचे संचे तत्व पंचज्ञानेंद्रियांतुले दोळो, नाक, कानू, त्वक म्हळ्यार त्वचा आनी रसना आमगेल जीब हे 10 जाले की मागीर 11चे पंचकर्मेंद्रियांतुले वाक, पाणी, पाद, पायो, उपस्थ हे 11 दुखून 15 तत्व जल्वे. मागीर तामस भेदा दुखून पंचमहाभूत पंचतन्मात्रा म्हणटाशी. ते पंचतन्मात्रेचे उपस्थ थंयच्यान 15 तत्व जाले. मागीर पंचमहाभूत आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे 20 तत्व जाली की पंचतन्मात्रा म्हणटाची शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 25 तत्व जाले. ಒಟ್ಟು 25 तत्व सगळेचे सृष्टी ताजी निमती जेवचे म्हूण. आतां ते तत्वाचे अभिमानी देवते कोण म्हूण पळया. परमात्मान जगत्य सृष्टी केल्ले म्हूण जालें सुरवेचे तत्व अव्यक्त तत्व ताजी अभिमानी देवी सुरेख सांगला लक्ष्मी, महत्तत्वाचे अभिमानी देवते ब्रह्मनी वायू, अहंकार तत्वाचे अभिमानी देवते रुद्रदेव, ते अहंकार तत्वांतुले 3 रूप वैकारिक तैजस तामस तांतू जेवचे तत्व ते मनाक इंद्र, मन्मथु, अनिरुद्धु, बुद्धीक सरस्वती, तशीची तैजस अहंकाराचे विकार जावन आशिल्ले. पंच ज्ञानेंद्रियाक कान्नाक दिक्देवता, दोळ्याक सूर्यो, घ्राणाक अश्विनी देवता, त्वचेक प्राणदेव, जिब्बेक वरुणदेव, पंचकर्मेंद्रियांतू वाक म्हळ्यार तोंडाक वहनी अग्नी, पाणी हाताक दक्षु, पाद पाय्याक जयंतू इंद्राल पुतू, वायूक वायुतत्वाक मित्र म्हणलेले वरुण, मित्र म्हणलेले देवते, उपस्थाक स्वयंभू मनु. तशीची पंचमहाभूताक आकाशाक महागणपती. तशें जावन आमी आकाश तत्व ते पंचमहाभूतांतू सुरवे आकाश जालेले
तशी आकाशतत्व अभिमानी देवते महागणपती म्हणून सुरवेक गणपतीला उडगास करचे. गणपतीला उडगास करचे तशी गणपतीक सुरवे पूजक असल्याक म्हणलेली चिंत असल्यार त्या आकाशाचे अभिमानी देवते महागणपती सुरवेक आकाशतत्व जलेल दिकून सुरवेची त्या तत्वाभिमानी देवतीक नमस्कार पूज दिवची. वायूक पंचमहाभूतांतले वायूक प्रवाह म्हणलेलेक वायू अभिमानी देवते, अग्निक वहनी, उदकाक वरुण, पृथ्वीक शनी आणि धरादेवी, पंचतन्मात्रेंतो शब्दाक बृहस्पतीनी मुख्य प्राण, स्पर्शाक अपान, रूपाक व्यान, रसाक उदान, गंधाक समान म्हणलेले पंच देवते. हे पंचतन्मात्रेची अभिमानी देवते. आता पंचविंशती तत्वाविषयी थोडेची मना होऊन घेऊया. सुरवेक कसं म्हणलेला मी परमात्मा विष्णू तो कसं करता ब्रह्मकल्प जाले महाप्रलय म्हणताच. एक ब्रह्म जाताना महाप्रलय जाले म्हणताच आम्ही. ताजी मध्ये तो एक ब्रह्मालय कल्पांतो दिनप्रलय, मनुप्रलय, जलप्रलय, असल पुरे नैमितिक प्रलय, नित्य प्रलय, असल पुरे येता नित्य नैमितिक प्रलय म्हणून. तुमका भागवताचे कडेचे 11 स्कंदांतो 12 स्कंदांतो या पुरे ऐकूच्या मिळता. तशी आता विष्णू महाप्रलय जाल्ली नंतर म्हणजे एक ब्रह्मालय अवधी जाल्ल्या ब्रह्मकल्प जाल्ले ताजे नंतर पुनः सृष्टी करूक ताका मन येतना थंय तागेली इच्छिती दोन्ही ब्रह्मकल्पामध्ये तू कितलो वेळ तो काढता ती तागेली इच्छा. ताक कसले कालनीय मना इतले वेळ नंतर अनेक ब्रह्म जाता त्या ब्रह्मानिमती इतले वेळा इतली सृष्टी जाता त्या पुरय ना. परमात्मान इच्छा केलेलं त्यातनं सृष्टी, परमात्मान इच्छा केलेलं त्यातनं लय. ताक एक आम्ही अमकी तितले कृतयुग अमकी तितले द्वापर तशे पुरे आम्ही सांगचे जाल्यार ते परमात्माली इच्छा कसं जतनी परमात्माली इच्छा म्हळ्यार आब वाजिल्ले प्रकार द्वापर युग अंत्य जत्तरी व्यासाले एक अवतार जावचे म्हळ्यार व्यास म्हळेले अवतार जावचे म्हूण जाल्यार हे पंथा हे ब्रह्मकल्पाचे हे मन्वंतरांतू व्यासू द्वापरांतू वयला पळय. महाविष्णूची वेदव्यास जावन अवतार घेवन द्वापरांतू आशिल्लो, कृष्णाले समान जावन आशिल्लो न्हय त्या काळांतू आशिल्लो वेदव्यास. तशी ती एक अवतार परमात्माली इच्छा केन्ना येवका, कशी येवका, खंयची रुपार येवका, कसल काम जेवचे हे पुरे परमात्माली इच्छा. जेवो महाप्रलय नंतर ब्रह्मांड सृष्टी करूक तागेली इच्छा. त्या वेळाक तो कसं करता पुराय तागेले अधीन जावन आसता. मूल प्रकृती समेत म्हळ्यार मूल प्रकृती अभिमानी देवते महालक्ष्मी समेत तागेले देहांत विलीन जावन आसता. त्या वेळार तो कसं करता तागेले अधीन जावन आशिल्ले मूल प्रकृतीक उपादान म्हळ्यार आधार करून घेता आनी सात्विक राजसीक तमोगुण ते तिनी विशयी ओट्ट आशिल्ले मूल प्रकृतीक उपादान करून घेवन ताजे विविध सकडी मिश्रण रूपांतर म्हळ्यार चेंजेस म्हळ्यार पळय आतां आमी विकार जावन मूल प्रकृती विकार जावन पंचतत्व 25 तत्व पळय हे म्हळ्यार 25 लक्ष्मी आसता. मागीर तिगेल मूल प्रकृतीचे तांचो चेंजेस आनी तीन महातत्व अहंकार तत्व सकडी करचे म्हूण म्हणली पळय. हे परमात्मान त्या मूल प्रकृतीक आधार करून तिगेल करीन त्या कसल सकड कोरका ते मिश्रण म्हूण येता ते तत्व त्या विशय ह्या विशय सकड ಒಟ್ಟು करून तो त्या प्रकृतीनाची सर्व तत्व सृष्टी करता. मूल प्रकृती अव्यक्त जावन आशिल्ले ते तत्व सुरवेचे आमी सांगता पळय अव्यक्त तत्व ते समेत 25 ते सोण ताजी निमती बरलेली सृष्टी जालेली देखून ಒಟ್ಟು 24 तत्वाचे आमगेले शरीर देह सकड म्हणटा पळय. तशी मूल प्रकृती अव्यक्त तत्व मूल प्रकृती म्हळ्यार अव्यक्त तत्व ते सेरसून 25 तत्व नानतलरी 24 24 तत्व. तो कसं करता सुरवेक देवतेंगेल शरीर सृष्टी करून त्याची तत्वाभिमानी देवतेंगेल सृष्टी जाली की म्हळ्यार त्याच पळय आमी सुरवे पळयलेले अव्यक्त तत्व हातून महत्तत्व ब्रह्मनी वायू हे तत्वाभिमानी देवतेंगेल सृष्टी अव्यक्त तत्व दुखून जाता. मूल प्रकृतीचे उपादान जावन महालक्ष्मी निमती करयत होतो.
आणि ते तत्वान तो ते अभिमानी देवतेंगेले प्रवेश करयता मान नाही तोवही प्रवेश कोर नसता. तच खातीर आमी परमात्मो सर्व तत्वाचे अंतर्यामी सर्व देवतेंगेले अंतर्यामी जावन सर्व देवतेंक तागेले अधीन दवरून घेवन ताण कार्य करूचें म्हूण ताचे खातीर सांगचें आमी. तशी देवतेंगेली सृश्टी जाली की तत्वान तो ते अभिमानी देवतेंगेले प्रवेश करून तोवय एक रुपान ते तत्वान तो प्रवेश करून ते तत्वाचे कार्य तो करता म्हणचें करयसिता. तशी तत्व पुरय सृष्टी कार्यान तो साधन जालींच की आनी की मूल प्रकृती पळय ती व्यक्त जायनी न्हय तत्व जाल्ली शिवाय आनी की व्यक्त जावचें आसती न्हय खंयची रिती रे पंचभूत इत्यादी रिती रे. तशी त्या मूल प्रकृती अव्यक्त तत्व म्हणटा पळय ताकाय व्यक्त जावच्या प्रकृती मागीर व्यक्त जावची प्रकृती प्रती एकाकय मुख्य नियामक कोण म्हळ्यार परमात्मा अधीन जावन आसूची महालक्ष्मी देवी. म्हळ्यार कळ्ळी न्हय परमात्मो महालक्ष्मी देवी ती प्रकृतीचे अधिष्ठात्र देवते ती अभिमानी देवते त्या मूल प्रकृतीक उपादान आधार करून घेवन ताजे नंतर बरलेले पुरे सृष्टी करता. म्हण कशी आमी एक घर म्हणलें बांदूका जाल्यार मूल कसं जेवका आमकां सिमेंट उदक रॅम ते खंयची मिश्रणारी खंयची रेशियोरी मिश्रण करून पळय घराक पांय घालका जाल्यार ताका ते सिमेंट कितले रॅम कितले उदक कितले ते विंगड रीत आसा. मागीर फातर बांदितना ताजी रेशियो विंगड आसता. सारवण करतना ताजी रेशियो विंगड आसता. खर सारवण सुरवे जेल्ली घालून नेल करताची आत्ता पुरे मार्बल घालता नानातले सुरवे जेल्ली घालून नेल करताची ताजी वयरी गार तांदूच म्हणटा पळय ताका एक विंगड मिश्रण ताजे नंतर सिमेंट मात्र घालून बाबी तांदूचे म्हणटात अशीची ताका म्हणचे मिश्रण म्हणून. तशी मूल प्रकृतीन तूं खंयची कितली जावका ते घेवन ब्रह्म त्या लक्ष्मी कडेन ब्रह्म वायू इत्यादी तत्वाभिमानी देवते गेले सृश्टी करयली की ताणें. तशी सुरवेक परमात्मा म्हूण कळ्ळें आमकां ताजे नंतर महालक्ष्मी अव्यक्त तत्व मागीर महत्तत्व ब्रह्म वायू मागीर पुराय तत्वाक ते सृश्टी करून ताका नियामक देवते मुख्य अभिमानी देवत म्हणून करयत. वैरच्यान गेले नंतर वैरचे कोण आसा पळय ते वैरच्यान गेले अभिमानी वैरच्यान गेले अधीन जावन आसताचे. कशी म्हळ्यार आतां ते पंचविंशती तत्वांतू कडेचे तत्व आमी पंचतन्मात्रा म्हणटा पळय ताका तांणी ते पंचमहाभूत ताजे अभिमानी देवतेंगेले अधीन ते पंचमहाभूतांचे अभिमानी देवते पंचकर्मेंद्रियाचे अभिमानी देवतेंगेले अधीन पंचकर्मेंद्रियाचे अभिमानी देवते पंचज्ञानेंद्रियाचे अभिमानी देवतेंगेले अधीन तांणी बुद्धीचे अभिमानी देवते सरस्वतीले अधीन सरस्वती मनाचे अभिमानी देवतेंगेले अधीन ताजी पशी वैरी अहंकार तत्व तशी एकल्याला अधीनान तूं एकले आसताची तशीची कडेरची तत्व महत्तत्व दिकून तोगू दुखून वतना ब्रह्मवायू सर्व देवतेंक अभिमानी नियामक जाताची ब्रह्मवायूंकय लक्ष्मी नियामक जाता. तशी त्या महत्तत्व कसं ते ब्रह्मवायू म्हणटा ताका कितली प्रमाणारी ते त्रिगुण मिक्स जावका तशी ते कोरून अहंकार इत्यादी पत्मूर्तत्व म्हळ्यार रुद्रादी वरलेले देवते परमात्मा सृष्टी करयता. आतां अहंकार तत्वान तूं तीन विध सत्व आनी तमोगुण संबंधा निमती वैकारीक आमी पळयलें न्हय. अहंकार तत्वान तूं तिनी विध वैकारिक तैजस तामस वैकारिक अहंकारा दुखून मन बुद्धी जाता तैजस अहंकारा दुखून पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय जाता तामस अहंकारा दुखून पंचमहाभूत पंचतन्मात्र जाता. ह्या जाय जाल्यार एक चार्ट करून ग्रुपार घालया. तशी वैकारिक अहंकारा दुखून अहंकार जावचे सत्व आनी रजगुण मिश्रणान तेची तैजस अहंकार जावचे रजो आनी तमोगुण मिश्रणान तशी तामस अहंकार जावचे तमोगुणा निमतीची. तशी ते ಒಟ್ಟು तिन्नी तैजस वैकारिक तैजस तामस अहंकार तत्व म्हणून घेता. हे अहंकार तत्वा दुखून वरलेले तत्वा सृष्टी जाता
रुद्रदेव अहंकार तत्वाक अभिमानी देवते म्हणून गोतस आमकां. मागीर ते त्रिविध अहंकार आसा पळय, वैकारिक, तैजस, तामस, हे त्रिविध अहंकारा निमती रुद्रदेवरा देवा पशी सूक्ष्म जावन आशिल्ले, म्हळ्यार रुद्रदेवाले अधीन जावन आशिल्ले देवतेंगेल सूक्ष्म शरीर सृश्टी जाता. वैकारिक अहंकारा दुखून मन बुद्धी म्हळ्यार तत्व जाता. मन कसल्याक आमकां म्हळ्यार बाह्य प्रपंचाचे एक अनुभव दिता. कळवे मन हांगा तवळी हांव सांगिल्लें चिकी वयर तो गुजला ते बुद्धी मना पशी वयरचे तवळाव मन म्हळ्यार इंद्र काम आनी इंद्र काम देवते आसा पळय तांणी आनी अनिरुद्ध तांणी हांव सरस्वती तांगेल अधीन म्हळ्यार तशें न्ही तें चिकी चडून सांगिल्लें. मन बुद्धीच्या अधीन केन्नाय सांगतना मनाची बुद्धीच्या अधीन. तशी हांगा कशें जाल्याक म्हळ्यार मन इंद्रिया दुखून भायरची विशय पुरे ग्रहण करता. बैबे आतां आमगेले मनांत आमी ग्रहण करचे बाह्य प्रपंचाचे सर्व विशय आमगेले इंद्रियान ज्ञानेंद्रियान ग्रहण करचे. ते ग्रहण केलेलो विशय बद्ध यश्चापुरो फटी यश्चापुरो म्हळ्यार आमी म्हणटा पळय दोळ्यान पळयलेले पुरे बद्ध आसना म्हूण, पळयलेले पुरे बद्ध म्हूण लेखून ना. त्या खंयची बद्ध खंयची पट्टी खंयची कल्पना हे पुरे कोण सांगचे आमकां? बुद्धीन सांगचे. म्हणटाना मन संशयात्मक, बुद्धी निश्चयात्मक. मनान ग्रहण केलेले विशय अमके तशी म्हूण विमर्श करून ते दृढज्ञान दिवचे कोणे म्हळ्यार बुद्धीन. तशी इंद्र काम अनिरुद्ध मनाच्या अभिमानी देवते, सरस्वती बुद्धी अभिमानी देवते जाता. मागीर त्या वैकारिक अहंकाराचे या जालें मिश्रणा दुखून जालें तैजस अहंकारा दुखून पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय जाता म्हणून म्हणलें आमी. तेन्ना पंच कर्मेंद्रिया पशी वयरचे पंच ज्ञानेंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय दोळो, नाक, कानू, त्वचा आनी जीभ. पंचकर्मेंद्रिय वाक इंद्रिय म्हळ्यार जीभ, हातू, पांयू, गुद आनी उपस्थ म्हणटाचे आमी. हे पंचकर्मेंद्रिय जालें. हे 10 इंद्रियाक दोळ्याक दुखून सुरू केल्यार सूर्य पंच ज्ञानेंद्रिया सुरू केल्यार सूर्य, अश्विनी, प्राण, वरुण, वहनी, दक्ष, जयंत, मित्र, स्वयंभू म्हणू आनी पुरे अभिमानी देवते म्हणून तवळी सांगला. आतां तामस अहंकारा दुखून पंचतन मात्र जाता म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. बृहस्पती, प्राण, मागीर अपान, म्यान, उदान, समान आनी पुरे ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाचे अभिमानी देवते म्हणले. ते पंचतन मात्रे दुखून पंचमहाभूताची सृष्टी जाली. तंतु आकाश, वायू, अग्नी, पृथिवी, गणपती, प्रवाह, वायू, वहनी, वरुण, धरा, देवी. जल आकाश, वायू, अग्नी, जल, पृथिवी. तशीची गणपती, प्रवाह, वायू, वहनी, वरुण, धरा, देवी हांनी अभिमानी देवते. तशीची अव्यक्त, महत्त, अहंकार तत्व हे 3 मुख्य प्रभेद. ताजे नंतर वैकारक, तैजस, तामस, ताजी निमती मन बुद्धी दश इंद्रिय पंचतन्मात्रा पंचमहाभूत ಒಟ್ಟು 25 ತತ್ವ ಪರಮಾತ್ಮನ ಸೃಷ್ಟಿ केलेले. परमात्माला अधीन जावन परमात्माला अधीन जावन आसूचे अव्यक्त तत्व नाशनातील तत्व म्हळ्यार महालक्ष्मी तिगेल निमती 24 तत्व हे ब्रह्म वायू दुखून वरलेले पुरय तत्व तिगेल निमती सृष्टी हाका पुरे नाश आसा, महालक्ष्मीक नाश ना. तशी ह्या 25 तत्वा विशय वादिराज ಸ್ವಾಮ್ಯನ್ ಸಂಗ್ಲಾ ಪಳೆ ಮಹತ್ತೆಂಬ ತತ್ವ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಈಯುವುದು ಅಹಂ ತತ್ವದಿಂದ ಅಹಂಕಾರ ಬಹುದು. ಬುದ್ಧಿಯು ನಿಶ್ಚಯ ಜ್ಞಾನ ಕೊಡುವುದು ನಾನಾ ಹಂಬಲಿಕೆಯ ಮನವು ಮಳೆ ಚಂಚಲ ಮನ. 5 ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಗಳು, 5 ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು, 5 ತನ್ಮಾತ್ರ ತತ್ವಗಳು, 5 ಭೂತಗಳು, 24 ಆದಿಕಾಲದ ತತ್ವಗಳು ಮುನ್ ಸಂಗುನು ವಾದಿರಾಜ ಸ್ವಾಮ್ಯನ್ ತಂಗೆಲ್ ವೈಕುಂಠ ವರ್ಣನೆ ಅಂತೂ ಸಂಗ್ಲ. महत्त्व महिम दिता, अहंकार तत्व हाव मिगेले मळेल अहंभावन दिता. मन विकल्पात्मक नाना संशय अपेक्षा मना दुखून जेवचे. निश्चय ज्ञान कसले वै कसल नाही म्हूण म्हळेले निश्चय ज्ञान बुद्धीन दिवचे. पळोवचे, आयकुचे,
रुच ग्रहण करचे, वासन ग्रहण करचे, स्पर्श ज्ञान हे 5 ज्ञानेंद्रियाचे कार्य जाले. उल्लोचे, काम करचे, चमकुचे, विसर्जना हे पुरे 5 कर्मेंद्रियाचे काम जाले. मागीर 5 तन्मात्रा, 5 पंचभूत हे शीत उष्ण इत्यादी, सुख दुःख इत्यादी द्वंद्व रूप जावन शीत उष्ण हे द्वंद्व रुपारी सुख दुःखादीक कारण जाता म्हूण सांगून आमकां कळटा हें अशी. आनी एक कसं म्हळ्यार पंचमहाभूत खंयचे? भूमी, आप, अनिल, अनल, वायू म्हळ्यार आकाश हे पुरे महाभूत म्हणटाचे. एक स्थूल स्थितीक आयली की ते प्रकृती, ताजे नंतर ताजे चेंजस तांतूं जेवचे मिश्रणान चेंजस जेवचे पळय ते क्रमान एकापशी एक जतर वता. आतां लोकांतू पुरे क्रिया उल्लोची दोरनू, चमकची दोरनू, खावची दोरनू, जेवची दोरनू आनी वरलेली क्रिया कर्मेंद्रियान जेवची पळय, बेळ करची की, बितवची की, काम करची की, सकड चलन की, पुराय क्रियेक कोण आधार जाले तसलरी पंचभूतची आधार जाले. आनी आमी घालचे भांगर की प्रति एक लोह जलरी जेवची खंयच्या निमती म्हळ्यार पंचमहाभूतानची. हे पंचमहाभूताचे हे तत्वा निमतीची आमी संसार बंधनान तो पडताची. तशें जावन ते कसल निमती आमी बंधना पडताची, बंधना पडूनच जाल्यार कसल कोरका हे पुरे समची मना होरनू संसार केले म्हूण जाल्यार ते संसार निमती आमी बंधनाकय पडू पुरोची, मोचनाकय कारण जाता. ते खंयच्या वेरी डिपेंड जावनच संसार बंधना पडची की जिवान बंधना दुखून मुक्ती वचची की हे खंयच्या वेरी डिपेंड जावन आसा म्हळ्यार आमगेल कर्मा वयरी त्यागपूर्वक केल्लें कर्म पुरे आमी गीते आयकल्यांचे न्हय तांत आसता पळय. त्यागपूर्वक केल्लें कर्म म्हळ्यार कसलें कर्मफल त्याग करून भगवदर्पित कर्म पुरे आमकां मुक्तीक कारण जाता जाल्यार हांव आमी गेले म्हाका म्हूण सांगून काम्यक कर्म करताचे पळय ते पुरे संसार बंधनाक कारण जाता. जावं आतां पंचज्ञानेंद्रिय आमकां लौकीक विशयाचे कसने इंद्रिय सुख भोग ताजे ज्ञान करून दिता. मन त्या ज्ञानेंद्रियाचे आकर्शणे वता. हांगाचे सुख पुरे जावका म्हळ्यार भ्रमेक मन वता आनी कर्मेंद्रियाक त्या दिकडे इंद्रियाच्या सुखादी कडेन मनाची कर्मेंद्रियांक घालता. हांगा देवू धर्मू पुरे विसरून जगत्यांतू मेळचे कसले संपत्तू सुख हाजी मागशी मरिचिका न्ही जावन ते मायामृग म्हणटा ताजी मागशी भ्रमित जावन त्या जिवाक मन व्हरता आनी सुख दुःखादी अनुभव जाता. तेंची आतां असल्यार हें मन निग्रहा येवका जाल्यार मना निमतीची इंद्रिय प्रेरण जावचें म्हूण जालें न्हय, प्रेरीत जावचें म्हूण जालें न्हय. मन प्रेरण करता, मनची प्रेरक शक्ती म्हूण कळना. तशें जाल्यार आमी मन निग्रह करता जाल्यार कसो करता? सत्कर्म करता, सत्संगान तूं वचुका, परमात्माल महात्म ज्ञान सुका आमकां परमात्माल पूजा ध्यान स्मरणा हे पुरे मन निग्रह जावच्याक साधन. ते कोरून परमात्माला परोक्ष ज्ञान मोक्षाक अपरोक्ष ज्ञान मेळटा. हें मोक्षाक कारण जाता. हे 25 तत्वाचो विशय जालो. आनी अनेक आमी मध्वाचार्याल विशयांत आयकलेलीच कसले सांगिल्लें तांणी सांगिल्लें एक विशयांतू मुख्य जावन आशिल्लें देवता तारतम्य, कक्षा तारतम्य म्हणटा हें कसलें म्हण पयचे दिसा आमी पळोवया. आजी संगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणाक रविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री